नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर आपण चिनी तंत्रज्ञानाने मक्या पिकाची लागवड जी आहे ही आपण केलेली आहे. याच्यामध्ये 2 रोपातील अंतर जे आहे हे आपण घेतलेलं आहे 15 इंच आणि एका ठिकाणी झाडाची संख्या टाकलेली आहे आपण 2. आणि हे जे आहे लागवड आपली हे 4.5 फुटाची जी आपली ड्रीप आहे, म्हणजे या लाईनपासून तर या लाईनपर्यंत हे अंतर जे आहे हे आपलं 4.5 फूट आहे. आणि एकरी झाडाची संख्या या ठिकाणी बसलेली असेल साधारण 29,000पर्यंत बसली असेल, कारण की अंतर आपण 4.5 फूट ठेवलेलं आहे. 4 फूट ठेवलं असतं तर आपण झाडाची संख्या थोडीशी आणखी वाढली असती. तर पाहू शकता. तर याचं खताचं जे व्यवस्थापन आहे ते आपण कशा पद्धतीने केलं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण नियोजन बघणार आहोत. आणि इथून पुढे खताचं नियोजन कसं करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपण याला सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक कोटेड असलेलं ग्रो प्लसच्या जे बॅगा असतात ते आपण एकरी 2 बॅगा दिलेल्या आहेत याला सोबत बेसल डोसमध्ये. सोबत आपण एक बॅग 14-35-14 जे की आपल्याला करमंडलची मिळते, ही आपण एकरी एक बॅगाला दिलेली आहे बेसल डोसमध्ये. तर ही व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची 3567 आणि हिला आपण बेसल डोसमध्ये 14-35-14 एक बॅग जे कोटेड दाणेदार एकरी 2 बॅगा. आणि त्यानंतर साधारण आपण 20 दिवसाला याला साधारण 25 दिवसाला आपण याला 12-61-00 एकरी साधारण 2 किलोचा जी डोस आहे एकरी याला ड्रीपद्वारे आपण याला दिलेला आहे. आणि पुन्हा याला आपण साधारण 30 दिवसाला याला आपल्याला एकरी 10 किलो युरिया ह्या पाण्यामधून आपण ड्रीपमधून याला दिलेलं आहे. म्हणजे आपण दर 5 दिवसाला याला कोणतं ना कोणतं खत जे आहे हे आपण याला पिकाला देत आहोत. कारण की आपल्याला एकरी जे टार्गेट आहे आपलं साधारण 50+ ते 70पर्यंत आपलं टार्गेट या ठिकाणी गेलं पाहिजे. या हिशोबानं खताचं व्यवस्थापन जे आहे हे करायचं आहे. कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झाडाची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला खताचं व्यवस्थापनसुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये करायचं आहे. तर सेकंड डोस जे आहे आपण युरिया दिलेला आहे एकरी 10 किलो. त्यानंतर पुन्हा जे आपला आहे 12-61-00 जे दुसरा डोस आहे साधारण 2 ते 3 किलोपर्यंत एकरी याला आपण देणार आहोत. पुन्हा आपण याला झिंक कोटेड दाणेदार आणि युरिया असा आपला साधारण 40 दिवसाला डोस असणार आहे. त्यानंतर साधारण 45 दिवसाला 9-24-24चा एकरी साधारण 20 किलोचा डोस आपला असणार आहे. त्यानंतर साधारण 50-55 दिवसाला पुन्हा याला 9-24-24चा साधारण 20 किलोपर्यंत याला डोस असणार आहे. आणि पुन्हा शेवटला साधारण 70 दिवसाला 65 ते 70 दिवसा दरम्यानमध्ये याला 0050चे जे डोस आहेत आपण याला 2 म्हणजे साधारण कंटिन्यू प्रत्येक पाण्याला ड्रीपद्वारे, आता हे ड्रीप असल्यामुळे आपण सर्व पाण्याद्वारे देणार आहोत याला आपण. तर अशा पद्धतीने खताचं व्यवस्थापन जे आहे हे आपण या पिकाला करत आहोत. बाकीचं अळीचं जे नियंत्रण आहे ते आपण इमेमेक्टिनसुद्धा कवर करू शकतो. सुरुवातीला थंडी असल्यामुळे अळीचा अटॅक एकदम फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी बघायला मिळते. पाहू शकता तुम्ही एकदम क्लिअर आहे. पण फक्त याच्यावर एकच फवारणी आपली झालेली आहे इमॅमेक्टिन बेन्झोएटची, सोबत बेसअप कंपनीचे पॉलिराम बुरशीनाशक आणि एक वाढीसाठी घेतलेलं होतं आपण 28-28-00. काही ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 3सुद्धा झाडं आहेत. हे आपण जाणून बुजून बघण्यासाठी ही झाडं ठेवली आहेत. बघू शकता हे की 3 झाडामध्ये एका दिवस 3 जर झाडं पडले तर या ठिकाणी काय परिणाम होऊ शकतो, किंवा मग उत्पादनावर किंवा मग जे कंस लागणार आहेत हे कशा पद्धतीचे लागू शकतात हे आपण जाणून बुजून हे काढले नाही. बियाणं टाकताना आपण काही ठिकाणी चुकून जे म्हणतो आपण हे बियाणं पडले होते, तर हे बियाणं आपण हे उपटायचे होते, परंतु आपण जाणून बुजून आपल्याला बघायचं सुद्धा आहे यावर्षी की 3 झाडं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी म्हणजे काय कंडिशन राहू शकते हे यावर्षी जाणून बुजून बघण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. युरिया आपण फक्त त्याला नॉर्मल देणार आहोत. जर आपण याला युरिया भरपूर दिला असता तर पीक आत्ता हे साधारण 2.5 फुटापर्यंत राहिला. साधारण आज रोजी या प्लॉटला जे आहेत हे 35 दिवस झालेले आहेत. आपल्याला झाडाचे जे तणं आहेत म्हणजे जे बुडं आहेत एकदम मजबूत स्वरूपाचे जे आहेत हे आपल्याला बनवायचे आहेत. म्हणून आपण युरियाचा वापर एकदम कमी करत आहोत आणि पाण्याचंसुद्धा एकदम कमी प्रमाणात पाणी आपण या पिकाला देत आहोत. सुरुवातीला जी आपली वाढ होती ही थंडीमुळे थोडीशी लेट जे म्हणतो आपण हे झालेली होती. त्याच्यामुळे पाणीसुद्धा एकदम मोजकं, कारण की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मका पीक लाल पडणे, पिवळा पडणे हे जे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यामुळे पाण्याच्या जी पाळ्या आहेत हे आपण दर 6 दिवसाला हलकं 4 तासाचं 3 तासाचं पाणी जे आहे हे आपण या पिकाला हे देत होतो. याला बुरशीनाशकसुद्धा महत्त्वाचे आहेत. बरेच शेतकरी मक्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करत नसतात. आणि बुरशीनाशक जेवढे तुम्ही वापरशाल पिकामध्ये तेवढा फायदा तर आहेच, परंतु तुमचं उत्पादनसुद्धा 100% त्या ठिकाणी वाढलेलं तुम्हाला बघायला मिळते.
तर बुरशीनाशक तुमच्या पिकाला जे आहे ग्रेनरी आणते. पुन्हा त्याचबरोबर झाडामध्ये जी प्रकाशसंश्लेषण क्रिया आहे झाडाची ही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी बुरशीनाशक एकदम जबरदस्त त्या ठिकाणी काम करत राहते. त्याच्यामुळे बुरशीनाशक खूप महत्त्वाचे आहे. आपण सेकंड फवारणीमध्ये सुद्धा बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण रोको घेणार आहोत. आता यावेळेस पहिल्यांदा आपण पॉलिराम हे बुरशीनाशक या ठिकाणी घेतलेलं होतं. तर पाहू शकता कंडिशन या प्लॉटची. 35 दिवसाचा प्लॉट आहे. 4.5च्या लाईनवर 2 लाईनी असा या ठिकाणी आपण प्रयोग ही केलेला आहे. धन्यवाद.